आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व रहा आमच्या सोबत अपडेट। जवळा जिल्हा परिषद गट तसेच जवळा पंचायत समिती गण तसेच वाडी गाव पंचायत समिती गट या निवडणुकीच्या संदर्भात आज जवळा गावामध्ये जाहीर सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या सोलापूर जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते श्रीकांत दादा देशमुख तसेच या सांगोला नगरीचे उपनगराध्यक्ष नितीन भाऊ इंगोले तसेच या गावातील शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रतापसिंह उर्फ बाबासाहेब देशमुख तसेच सांगोला नगरीचे माजी नगरसेवक देशमुख सर तसेच या जवळा गणातील अधिकृत उमेदवार भारतीताई लालासाहेब देशमुख तसेच व्यासपीठावर असणारे आमचे सर्वांचे मार्गदर्शक दादा तसेच या जवळा गावातील जवळा पंचकृषीतून सर्वजण आलेले माझे मतदार बंधू आणि भगिनींनो, मित्रांनो, मगाशी श्रद्धांजली वाहत असताना आपल्याला जरा एक विसरून गेलं की या गावचे सुपुत्र साहेबराव दादा साळुंके पाटील माजी सभापती यांना पण आपण श्रद्धांजली वाहणं अपेक्षित होतं। तर मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि आज या जवळा गावामध्ये जवळा जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकी संदर्भात जे काय आमचं जवळा जिल्हा परिषद गटाचे 5 वर्षाचं असणारा विकास कामाच्या जोरावर किंवा या जवळा जिल्हा परिषद गटाचा विकास काय असतोय किंवा जवळा जिल्हा परिषद गटाचा विकास काय करायचा या मुद्द्यावर बोलण्यासाठी तुमच्या समोर उभा आहे। मित्रांनो, मला सांगायचं आहे तुम्हाला, गेले 10 वर्ष झालं राजकारणात काम करतोय। राजकारणात काम करत असताना राजकारणात टीका टिप्पणी होत असतात, पण मित्रांनो मी ह्या गोष्टीला भीक घालत नाही मित्रांनो, कारण राजकारणात काम करताना सामान्य कुटुंबातले पोरग कधी राजकारणात येऊ नये असं प्रस्थापितांच्या घराण्याला वाटत असतं। या प्रस्थापित घराण्यातल्या राजकारण्यांना एकच वाटतं की सामान्य कुटुंबातला पोरगा मोठा झाला नाही पाहिजे राजकारणात। तरी पण मित्रांनो मी सामान्य कुटुंबातला माणूस आहे, सामान्य कुटुंबातला मुलगा आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे। मित्रांनो, मी ठरवलंय की राजकारणामध्ये काम करत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या स्वतःची परिस्थिती सुधारणे हा माझा मूळ उद्देश नाही। मित्रांनो, समाजसेवा करणे, या भागातील लोकांचा विकास करणे, या भागाचा विकास करणे, लोकांची प्रगती झाली पाहिजे ही डोळ्यापुढचं विजन ठेवून मी राजकारणात पाऊल टाकलं। मित्रांनो, मी सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आहे, माझी परिस्थिती नसताना सुद्धा मी या राजकारणामध्ये सहभागी झालो। मित्रांनो, गेले 9 वर्षापूर्वी जिल्हा परिषद एकतपूरमध्ये निवडणूक लढत असताना मित्रांनो माझी त्यावेळेची पण परिस्थिती सामान्य होती। मित्रांनो, आज पण माझी तीच परिस्थिती आहे, पण मधल्या काळामध्ये राजकारण करत असताना मला मित्रांनो टीका टिप्पणी भरपूर झाली, पण मी त्या गोष्टीकडे लक्ष देता मित्रांनो परत जवळ जिल्हा परिषद गट निवडणूक लढवायचं ठरवलं। मित्रांनो, जो मी पाठीमागच्या 9 वर्षापूर्वी एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये निवडणूक लढलो त्यावेळेला मी सुरुवातीला नौका होतो। मित्रांनो, मी एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये निवडणूक लढत असताना ज्या काही लोकांच्या समस्या होत्या मित्रांनो, त्या समस्या सांगितल्या तर तुम्हाला विश्वास बसणार नाही, मला पण डोळ्यात पाणी येत होतं। मित्रांनो, त्यावेळेला मी काय वाडी वस्तीवर जात होतो, त्यावेळेला 20-20 वर्ष 10-10 वर्ष 5-5 वर्ष लोकांच्या घरी लाईट नव्हती। मित्रांनो मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की बाबांनो, त्या ठिकाणी मी काम करत असताना लाईटच्या संदर्भात बोलायचं झालं तर 1500 पोल दिले मी लोकांना। त्या पोल मधील मी 1384 पोलवरनं लाईन ओढून त्या लोकांच्या घरात लाईट दिली। मित्रांनो, मला त्या लाईट देत असताना मित्रांनो आता काय लोकांना पत्रकार बंधूंनी माझी चेष्टा केली। पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे मित्रांनो, जे खरं आहे, जे खरंच सांगता येते ते जनतेपुढे आणा, नसेल तर इथून पुढच्या काळामध्ये पत्रकारावर विश्वास बसणार नाही। मित्रांनो, पैशासाठी काम करायचं नसते, या जनतेसाठी काम करायचं असते। तुमचं जे बोलणं आहे तुमचं कोणीतरी ऐकत असते, तुमचं कोणतरी बघत असते। मित्रांनो,
ह्याच लोकांनी एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये जाऊन माझी बाईट घेतली, लोकांची बाईट घेतली, ग्राउंड रिपोर्ट घेतला आणि सांगितलं की बाबा या ठिकाणी असं असं एवढं खोल दिलं आणि त्याच्यावर लाईन जोडली नाही. मित्रांनो, माझं चॅलेंज आहे तुम्हाला की बाबा प्रत्येक गावात जमी जावा जाहीर, माझं तुम्हाला आव्हान आहे की मित्रांनो त्या ठिकाणी मी 1384 पोलवरनं लाईन वाढण्याचं काम केलं. त्यानंतर मी तुम्हाला सांगतो की बाबांनो त्या एकतपूर जिल्हा परिषद गटामधून जे वडे असतील, वगळे असतील, यामधून लोकांना पावसामध्ये जाताना अडचण होत होती. त्या अडचणीसाठी मी मित्रांनो त्या ठिकाणी सीडी वर्क पाईप दिले, सिमेंट पाईप दिले, सिमेंट पाईपवरून सीडी वर्क दिले, सीडी वर्क करून जाण्यासाठी सोयी करून दिली मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो कायवाडी वस्तीवरती पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता. पिण्याचा पाण्याचा प्रश्न असताना मी मित्रांनो त्या ठिकाणी बोर होल मारून दिलं, मोटर टाकून दिली, टाक्या बांधून दिल्या. मित्रांनो त्याच्या जोरावरती मला बरंच काय सांगायचं आहे तुम्हाला. त्यावेळेला मुर्मीकरण रस्ते मी 78 रस्ते मुर्मीकरण केलं. पण मुर्मीकरण करत असताना मी जाहीर सभेमध्ये सांगितलं मित्रांनो मुर्मीकरण हे रस्ते 1-2 वर्ष टिकतात, त्यानंतर आपल्याला मजबूत रस्ते बनवले पाहिजे. मित्रांनो राजकारणामध्ये काम करत असताना जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर मी त्या 78 रोड मधले जवळजवळ मला वाटतं प्लॅन मधले रस्ते, जे नॉन प्लॅन मधले रस्ते होते मुर्मीकरण केलेले, ते प्लॅन मध्ये घेतले. प्लॅन मधून मी ते छोटे छोटे 2 किलोमीटर 1.5 किलोमीटर असं करत करत मी मित्रांनो डांबरीकरण पूर्ण केलं. त्यावेळेला माझा ध्येय होतं की बाबा आज मी मुर्मीकरण करतोय, या मुर्मीकरणावर जात असताना जो धुरळा उडतोय ते येणाऱ्या 5 वर्षात मी धुरळा उडू देणार नाही, माझा शब्द होता तुम्हाला त्यावेळेला. मित्रांनो ज्या माझ्या एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये आरोग्याची अडचण होती, आरोग्याची सुविधा नव्हती, त्यामध्ये मी 2 ठिकाणी उपकेंद्र मंजूर करून घेतली. सोनलवाड्यासारख्या ठिकाणी आरोग्याची फार मोठी गरज होती, त्या ठिकाणी मी उपकेंद्र मंजूर करून घेतलं. हलदैवडी माझ्या मतदारसंघातलं गाव आहे, त्या ठिकाणी उपकेंद्र मंजूर करून घेतलं. मित्रांनो ज्यासाठी तुम्ही मला निवडून दिले त्या काम करण्यासाठी मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून झालो. मित्रांनो माझ्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी राजकारणात काम करत असताना मला पण कुणीतरी त्रास दिला असेल, मलाही कुणीतरी विरोध केला असेल, पण मित्रांनो मी साधा कुणाला चिमटा सुद्धा घेतला नाही. मी साधा तुमच्याबद्दल कधी वाईट पण बोललो नाही. मित्रांनो तीच लोक आज मला विधानसभेच्या निवडणुकीनंतर अशी म्हणत होती की आम्ही चूक केली मित्रा की तुला मत दिलं नाही. आज त्यांना पश्चाताप होतोय, काय म्हणून आम्ही तुम्हाला मत दिलं नसेल. आज त्यांच्या पश्चातापाची वेळ आहे. आणि जवळा जिल्हा परिषद गटाची उमेदवारी केली त्यावेळेला त्यांना वाटायला लागलं एक चांगला माणूस आपण गमावला. आपण मित्रांनो त्यांना आणखीन वाटत होतं की एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये ओबीसीचं आरक्षण आहे. ओबीसीचं आरक्षण असताना सुद्धा त्यांना असं वाटत होतं की बाबा मी ओबीसीचं आरक्षण धाकला काढावा आणि माझ्या घरच्यांची उमेदवारी करावी. मित्रांनो ओबीसीची लोक जे काही समाजाची लोक आहेत ती मला येऊन भेटून गेली, ऑफिसला भेटली, घरी आली, मला सांगायची मी तुम्ही काय पण असू द्या. मी म्हटलं एखाद्या समाजावर अन्याय करणं मला शोभत नाही. आज ओबीसीचं आरक्षण मी घेतणं, त्यांचं काढून घेणं आणि मी स्वतः उभा राहणं, माझ्या घरातल्यांना उभा करणं मला शोभलं नाही. मित्रांनो मी दाखला सुद्धा कधी काढला नाही, कारण दाखला काढलेला जर समजलं तरी मला कोणतर म्हणेल नाही उभाच राहा. मित्रांनो तेही मी जपतो, कारण राजकारण करायचं आहे, समाजकारण करायचं आहे, कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याचं माझं काम आहे. मित्रांनो मला एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये आज मी जी तुमच्या जवळ जिल्हा परिषदेमध्ये करतोय ते कष्ट आहे, ह्याच्या 50% सुद्धा मला कष्ट करावं लागलं नसतं. मित्रांनो मला जिल्हा परिषदची निवडणूक करत असताना तरी सुद्धा मी जवळ जिल्हा परिषद मध्येच का निवडणूक लढवायची ठरवली, कारण मला 9 वर्षापूर्वी पण मला जवळ जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवायची माझी इच्छा होती. मित्रांनो माझ्या समोर कोण येणार आहे, काय येणार आहे ह्याची मी कधी तमा बाळगली नाही. मित्रांनो मला कुठलाही राजकीय वारसा नसताना, मी सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येत असताना सुद्धा मी प्रस्थापित घरांना कधी घाबरलेलो नाही तुमच्या जीवावर. मित्रांनो मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे, राजकारण हे सुंदर करायचं आहे, आपल्याला राजकारण हे आपल्याला चांगलं करायचं आहे. मित्रांनो जे आज एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये जो विकास केला, विकासाच्या जोरावर मी मित्रांनो या तालुक्यामध्ये अतुल पवारला कुठल्याही गटात उभा करा असं सगळ्यांचं मत आहे, लक्षात ठेवा. हे खरं आहे का नाही मित्रांनो? मी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला मी तुम्हाला माहित आहे कुठल्या पार्टीचं काम केलं, शेतकरी कामगार पक्षाबरोबर मी काम केलं. मित्रांनो मी जातीच्या पलीकडे जाऊन राजकारण करतो, जातपात मी कधी मांडलेलं नाही. मित्रांनो मला कधी माझ्या बापू जवळचा नातेवाईक आहे, माझे बापू मामा आहेत, लक्षात ठेवा, तरी मी कधी असला विचार केला नाही. मित्रांनो मतभेद होत असतात राजकारणात, त्या गोष्टीसाठी मी शेकापचं काम केलं. मित्रांनो मी कधी विचार केला नाही जातीच्या पलीकडे जाऊन मी राजकारण करतो. मला समजतं
की माझं राजकीय भवितव्य पाहिजे होतं, मला माझी टीम बनवायची होती, माझ्या लोकांना या प्रक्रियेमध्ये आणायचं होतं, म्हणून मी राजकारणासाठी शेकाबरोबर गेलो. मित्रांनो, आज मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो मित्रांनो, जिल्हा परिषदेच्या निवडणूक होत असताना मला शेकापनच मला निवडणुकीसाठी समोर आणायला पाहिजे होतं. मी अगदी आवर्जून सांगतो, बापू असताना सुद्धा सांगितलं असतं, कारण माझा अधिकार आहे ते शेतकरी कामगार पक्षावर आहे. शेतकरी कामगार पक्षाने मला उमेदवारी द्यायला पाहिजे होती. जे माझा अधिकार आहे ती डॉक्टर बाबासाहेब देशमुखवर अधिकार होता, त्यांनी मला उमेदवारी द्यायला पाहिजे होती. त्यांनी कुठलाही गट वाटून घ्यायला पाहिजे होता ओपन पुरुषाचा, आणि त्या ठिकाणी अतुल तुम्ही उभा राहा हे त्यांनी म्हणायला मला पाहिजे होतं. मित्रांनो, ज्या वेळेला राजकारणामध्ये दीपक आबा साळुंके पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची युती झाली, त्यावेळेला मित्रांनो त्यांना दीपक आबा साळुंके पाटलांना जवळा, चोपडी, कडलास हे मतदारसंघ दिले. मला मग आवर्जून सांगायचं मित्रांनो, मला जवळा जिल्हा परिषद गटातून अर्ज भरल्यानंतर 2 दिवसांनी मला त्यांनी सांगितलं की बाबा तुला चोपडीतून उभार करायला लागतंय. मित्रांनो, मी त्यांचा शब्द ऐकला डॉक्टर बाबासाहेबांचा. मी डॉक्टर बाबासाहेबांचा सन्मान करतो मित्रांनो, कारण मी त्यांच्याबरोबर विधानसभा लढले होतो. कारण मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की डॉक्टरांनी मला सांगितलं तुम्ही चोपडीत उभा राहिला. मी म्हटलं एकच सांगतो की तुम्हाला चोपडीत त्यांच्या आमदाराचा मुलगा पण त्याचा अर्ज भरा आणि मी पण अर्ज भरतो. मित्रांनो, त्यांनी अजिबात चोपडीमध्ये अर्ज भरला नाही, त्यांनी फक्त जवळ्यात अर्ज भरला. माझ्यावर त्या बाई बाबतीत आताच्या चालूच्या उमेदवाराच्या वडिलांनी माझ्यावर गद्दारी केली. मित्रांनो, मला सांगायचं तुम्ही खोटं का बोलता? ज्या वेळी त्या गोष्टी आहेत त्या 2 दिवसानंतर आपण बसून मिटवल्या असत्या. मला एक तर खोटं चालत नाही. दोघांनी भरायचं होता, जवळ्यात भरायचं होता, दोघांनी भरायचं होता, चोपडीत भरायचं होता. चर्चेतून मार्ग निघाला असता. मला एकट्यालाच तुम्ही चोपडीतून अर्ज भरायला लावला. लोकांना कन्फ्यूज झाले, लोक माझ्यावर नाराज झाले. ज्या लोकांनी माझ्यावर प्रेम केलं ती लोक माझ्यावर नाराज झाले. मित्रांनो, मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे, अतुल पवारचं फक्त 9 वर्षाचं राजकारणातलं योगदान आहे. राजकारणामध्ये काम करत असताना तुम्ही मित्रांनो जीवापाडचं प्रेम नेत्यावर करता. आज तुम्ही ज्या आईबापांनी जन्माला घातलं त्या लोक आई वडिलांचं तुम्ही दिवसभरात नाव घेत नाही, पण नेत्याचा जप करता, नेत्याचा जप करता. मित्रांनो त्याची दखल घेऊन त्याचा विश्वास, तुमचं ते असणारं प्रेम, जे लोक माझ्या ऑफिसला आले की बाबा तुम्ही चोपडीला जायचं नाही. मित्रांनो, मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की राजकारण करत असताना मी लोकांचं प्रेम बघतो, लोकांची भावना जाणतो, लोकांचा विश्वास संपादन करतो. राजकारणामध्ये हार जीत ही नंतरचा विषय आहे. मित्रांनो, राजकारणात हारायला कधी अतुल पवार भेटणार नाही, लक्षात ठेवा. मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की चोपडीचा निर्णय मी कॅन्सल केला. लोक माझ्या ऑफिसला आले, अक्षरशः डोळ्यातून पाणी काढलं. ज्या माणसाने माझ्यासाठी डोळ्यातून पाणी काढलं त्या पाण्याची शपथ घेऊन सांगतो की जवळ्याची उमेदवारी करणार असा ठाम त्यांना मी रात्रीच्या 12 वाजता शब्द दिला आणि घरी पाठवलं सगळ्यांना. तो विश्वास टिकवायसाठी मी जवळ्याची निवडणूक लढतो. मित्रांनो, ज्या लोकांनी मला फोन केलं, सांगितलं की जवळ्याचं रिंगण सोडायचं नाही, गवळ्याचं ग्राउंड सोडायचं नाही, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. मित्रांनो, ज्या वेळेला मला तुम्हाला सांगायचं आहे प्रस्थापित घरातल्या माणसांना, आमदारचा मुलगा आहे, आमदारचा नातू आहे. मित्रांनो, तुम्हाला उमेदवारी या तालुक्यामध्ये कुठेही केली तर तुम्ही निवडून येऊ शकता. तुम्ही अतुल पवारला सांगता की बाबांनो तुला चोपडीमधून सगळ्यापेक्षा 10 मतांना जास्त निवडून आणतो. मित्रांनो, मला तुम्हाला आवर्जून सांगायचं, मग तुमचा मुलगा का चोपडीला उभा करत नाही? करा तुमचा मुलगा उभा. तुम्हाला राजकारणामध्ये त्याला आणायचं आहे, आमचा विरोध नाही. मित्रांनो, तुम्ही त्याला जरूर राजकारणात आणा, पण राजकारणात आणत असताना तुम्ही सर्वसामान्य अतुल पवार सारख्यावर अन्याय करू नका. मित्रांनो, मी गेल्या वेळेला पण एकतपूर जिल्हा परिषद मध्ये गट का उभा राहिलो तर जवळा जिल्हा परिषद गटामध्ये आरक्षण झालं. जवळा जिल्हा परिषद गटामध्ये आरक्षण झालं म्हणून मी दुसऱ्या मतदारसंघात उभा राहिलो. मित्रांनो, प्रत्येक वेळेला मला सुद्धा कोणतरी विचारणार असतंय की बाबा तालुक्यामध्ये तूच का असा करू शकतोय, बाबा कुठल्याही मतदारसंघात उभा राहतो. पण मित्रांनो, त्यांना मला हे पण चॅलेंज आहे माझं. आवर्जून सांगतो मित्रांनो, लोकांचं प्रेम मिळवलंय. चोपडीतून सुद्धा मला प्रचंड फोन आले की या तुम्ही या मतदारसंघात आम्ही तुम्हाला मदत करतो. पण मित्रांनो, तुमचा माझा विश्वास होता, मी तुम्हाला शब्द दिलता, ते शब्द पाळण्यासाठी मी जवळाच लढवायचा ठरवलं. जवळची निवडणूक करत असताना मित्रांनो, ठीक आहे, समोरासमोर निवडणूक लागली, तुम्ही समोरासमोर निवडणूक करा, त्याबद्दल मला काही शंका नाही किंवा मला त्याच्याबद्दल काही तक्रार करायची नाही. राजकारण करत असताना लोकशाहीच्या माध्यमातून राजकारण करूया मित्रांनो. पण तुम्ही माझी माप काढता, तुम्ही मला म्हणता की बाबा तू असं केलं, तू तसं केलं. मित्रांनो, तुम्ही आज समजून घ्या, ही जिल्हा परिषदची निवडणूक एका गटापुरते 12 ते 13 गावाचे. मित्रांनो, मला आवर्जून सांगायचं आहे की तुम्ही जवळ जिल्हा परिषदेची निवडणूक करत असताना तुमच्या घरात बारकं सुद्धा पोरग घरात नाही, तुम्ही सगळे रस्त्यावर आलाय, लक्षात ठेवा. कारण अतुल पवारला अडवायचं आहे. अरे बाबा, तुम्हाला काय अतुल पवारला अडवून मिळणार आहे?
अतुल पवार चुकीच्या पद्धतीनं राजकारण करतो. यांचे आपसातले शब्द आहेत, अतुल पवारनं राजकारण नसवलं. अरे काय नसवलं राजानं? सर्वसामान्य लोकांना रस्ता पाहिजे, रस्ता दिलाय. सर्वसामान्य माणसाला पिण्याचा प्रश्न आहे, तो होल दिलाय. काय मी दिले? लाईट नव्हती, लाईट दिले. ट्रान्सफॉर्मर. सुदैवानं आपण आपला दुष्काळी तालुका असणारा, सुदैवानं आपल्याला एक 3 ते 4 वर्ष झालं कोरोना नंतर आपल्या ह्या सांगोला तालुक्याची दुष्काळ म्हणून कलंक पुसला गेला. पिण्याच्या पाण्याची योजना असेल, शेतीच्या पाण्याची योजना असलेल्या सर्व योजना आपल्या कंप्लीट होत आल्यात. निरा असेल, म्हैसाळ असेल, टेंबो असेल, निरा देवधर असेल, या सगळ्या योजनेचं पाणी या तालुक्याला यायला लागले. पाण्याची पातळी वरती आली. मित्रांनो, आज आपल्याला पाण्यासाठी फक्त लाईटची गरज आहे. मित्रांनो, मला सांगायचंय तुम्हाला आवर्जून, जवळच्या सभेमध्ये तुम्हाला आवर्जून सांगतो मित्रांनो, ज्या वेळेला जिल्हा परिषद सदस्य एक ही डीपी देऊ शकत नाही, पण मला ह्या जवळ जिल्हा परिषद सदस्य निवडणूक लढवत असताना सगळ्या शेतकऱ्यांनी सगळ्या बैठकीमध्ये मित्रांनो मला ट्रान्सफॉर्मर डीपीच मागितला. का मला डीपी मागितलं मित्रांनो? मला तुम्हाला आवर्जून सांगायचं की जवळ एकतपूर जिल्हा परिषद गटामधून ज्या वेळेला जिल्हा परिषद सदस्य झालो त्यावेळेला जिल्हा परिषद मधून मी डीपीडीसी वरती 5 वर्ष काम केलं. आपल्या सोलापूर जिल्ह्याची डीपीडीसी 850 कोटीची डीपीडीसी आहे. मित्रांनो, तुम्हाला मला आवर्जून सांगायचं आहे की बाबा त्या डीपीडीसीच्या माध्यमातून आपला ह्या जिल्ह्याचा सगळ्यात मोठा हेड आहे, त्यामधून सगळे कामं होऊ शकतात. आपल्याला आपल्या गावचं तीर्थक्षेत्र करता येते, मंदिराचा विकास करू शकतो, शाळा दुरुस्ती करतो, शाळेमध्ये आपण वॉल कंपाऊंड टाकू शकतो, पिण्याची पाण्याची योजना करू शकतो, दलित वस्तीमधलं काम करू शकतो. तसेच या शेतकऱ्याला लागणाऱ्या डीपी साठी सुद्धा निधीची तरतूद आहे. मित्रांनो, मी ज्या वेळेला डीपीडीसी मध्ये काम करतो त्यावेळेला मी आवर्जून तुम्हाला एक उदाहरण सांगतो की ज्या वेळेला आमदारांच्या सगळ्या समोर पालकमंत्री बसले होते, पालकमंत्र्यांनी त्यावेळेला डीपी साठी आपल्याला एक निधी 20 कोटी रुपये दिलता जिल्ह्यासाठी. मी मित्रांनो ताड करणं उठलो आणि मला माहित होतं शेतकऱ्याची समस्या काय आहे. त्यावेळेला मी त्यांना पालकमंत्र्यांना उठून सांगितलं की आम्हाला जिल्हा परिषद सदस्य डीपीडीसी म्हणून 3054, 5054 किंवा अनेक कुठला जनसुविधा, नागरी सुविधा ह्याच्यामधून आम्हाला निधी दिला जातो, त्यातून आम्हाला 4 पैसे मिळतात. मित्रांनो, मी तुम्हाला अगदी आवर्जून सांगतो, पण मला पैसे मिळवणे माझा उद्देश नव्हता. चंद्रकांत दादा त्यावेळेला पालकमंत्री होते, मी त्यांना आवर्जून सांगितलं मला एखादा दुसरा रस्ता कमी द्या दादा, पण माझ्या शेतकऱ्यांसाठी डीपी द्यावं लागतोय, डीपीची प्रचंड समस्या आहे. मित्रांनो, त्याच दिवशी चंद्रकांत दादा पाटलांनी पालकमंत्री असताना 40 कोटी रुपये आपल्याला डीपी साठी दिले आणि त्यावेळेला माझे 16 डीपी मंजूर झाले. ते फक्त जवळ जिल्हा परिषद गटातले होते. मित्रांनो, आज मला तुम्हाला ठणकावून सांगावं वाटतं, ज्या वेळेला निवडणुकीला सामोरं जात असताना जवळ जिल्हा परिषद गटातील डीपीचं उद्घाटन केलं, सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत डीपीचे फोटो आले की बाबा अतुल पवार डीपी देऊ शकतो, डीपी देऊ शकतो. मित्रांनो, तुम्हाला आणखी मला सांगायचं आहे की बाबांना डीपी देऊ शकतो, डीपीचा शब्द दिलाय मी तुम्हाला. पण मित्रांनो, मला ह्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये बरंच काय झालं. त्यामुळे होत असताना मला सांगितलं की बाबा चुपडीला जावा. चुपडीला जात असताना त्या ठिकाणी चुपडीमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होता. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मी गेलं की त्रास होता. हार जीत कुणाची होते मला माहित नाही, पण मित्रांनो, तुमच्या ताकदीच्या जीवावर ह्या तालुक्यात कुठल्याही गटामध्ये लढत असताना सगळ्यांना माझी भीती आहे, लक्षात ठेवा. हे मला तुम्हाला आवडून सांगायचं. त्या ठिकाणी मला पालकमंत्र्याचा फोन आला. पालकमंत्र्यांनी सांगितलं बाबा अतुल, तू काय चुपडीला जाऊ नको, तू जवळ्यात लढ, तुला प्रचंड आम्ही ताकद देतो. मी म्हटलं ताकद म्हणजे काय? मी विचारलं अजून ताकद म्हणजे काय असते? प्रचंड ताकद म्हणजे काय, पैसा असतोय? मी त्यांना विचारलं, पैशाची गरज नाही. अतुल पवारला पैसा मागून दुसऱ्याच्या पैशावर राजकारण करणारा या औलाद नाही, लक्षात ठेवा. मला त्यांना सांगायचं होतं की बाबा तुम्ही पालकमंत्री आहे माझ्या जिल्ह्याचा, तुम्ही मागता, मी एकच सांगतो तुम्हाला, मी जवळ जिल्हा परिषद गटातूनच निवडणूक लढणार आहे. तुम्ही म्हणताय म्हणून नाही, पण मी लढणारच आहे. पण मी त्यांना अगदी ठणकावून आणि त्यांच्याकडनं वधवून घेतलं. मी त्यांना एकच सांगितलं की 33 डीपीचं माझे प्रस्ताव गेलेत, इस्टिमेट गेले, सर्वे झाला, इस्टिमेट गेले. त्यासाठी तुम्ही एकच काम करा, 33 मध्ये 7 डीपी ऍड करून मला 40 डीपी एवढंच मला मदत करा आणि एवढीच ताकद मला द्या. एवढी मी त्यांच्या पुढे विनंती केली. मित्रांनो, जिल्हा परिषदच्या निवडणुकीनंतर हार जीत काय व्हायची होऊ द्या मित्रांनो, पण तुमच्यासाठी मी डीपीचा ट्रान्सफॉर्मरचा शब्द दिलाय. मी तुम्हाला येणाऱ्या 15 दिवसात 40 डीपी देण्याचं काम करणार, ही माझा तुम्हाला शब्द आहे. मित्रांनो, राजकारण करत असताना मी तुमच्यासाठी लय नवीन आहे, पण मी हे राजकारण समाजकारण करत असताना प्रशासनाचं नॉलेज तुमच्या जीवावर 100% घेतलंय. राजकारण करत असताना मित्रांनो प्रशासनाचं नॉलेज लागतं.
प्रशासनामध्ये कुठलंही काम निघालं तर तुमच्या कामाचा ती मला कळायला पाहिजे. मित्रांनो, आता गडी माझ्या पुढे आहे. काय कळतंय प्रशासनातलं? काय कळतंय तुम्ही सांगा. तुम्ही जर सामान्य माणूस त्याच्याकडे गेला आणि तुम्ही म्हणला दादा दादा आमचं काम असं आहे, दादा म्हणणार थांबा मी आबाला विचारतो. अरे बाबा, हे सामान्य लोकांचा तू उमेदवार आहे, तुला काय तर सांगता आलं पाहिजे, तुला काय तर बोलता आलं पाहिजे. प्रशासनाचं नॉलेज असेल तर राजकारणात यावं. मित्रांनो, बाप आमदार होता, कोण तर आमदार होता म्हणून तुम्ही जर राजकारणात येत असाल आणि या सर्वसामान्य जनतेचं मत तुम्ही विस्कावून घेत असाल आणि चुकीच्या पद्धतीने तुम्ही तर हे निवडणूक करत असाल तर निश्चित पद्धतीने 7 तारखेला तुम्ही त्याला धडा शिकवल्याचं सोडायचं नाही. एवढंच मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. राजकारणामध्ये काय तुमची चेष्टा लावली का? ह्यांची काय मक्तेदारी आहे का? मित्रांनो, तुम्हाला मला आवर्जून सांगायचं, राजकारणामध्ये काम करत असताना सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायला जमला पाहिजे. सर्वसामान्य माणसाचा न्याय देत असताना मित्रांनो, यांचं ठरवलंय की सर्वसामान्य माणसं ही आमची बांधिलकी आहे, आम्ही म्हणाल तेच होतंय. अरे मित्रांनो, हो काळ गेला, लक्षात ठेवा. हा अतुल पवार जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला सुख लागू देणार नाही, लक्षात ठेवा. मी आता इथून बोलतो, मी सामान्य माणसाचं काम करत असताना रस्ता टाकून देतोय, पोल देतोय, डेपू देतोय. अरे बाबा, तुमची आता ही केविलवाणी प्रयत्न करायला लागलाय. तुम्हाला माहित झालंय आज आता मित्रांनो, आम्ही जवळ्या शहरामध्ये फोल मारून द्यायला लागलो होतो. फोल मारू दिलं ना मित्रांनो. काल आमची प्रचाराची गाडी अडवली. म्हणजे तुमचे पराजय तुम्हाला दिसायला लागलाय म्हणून तुम्ही येड्यावणी करायला लागला. आज मित्रांनो, तुम्हाला सांगायचं, आम्ही पण कच्चं चेलं नाही, लक्षात ठेवा. तुम्ही जर असं समजत असाल दीपक आबा, तुम्ही तुमच्या चेल्यांना समजून सांगा. मित्रांनो, तुम्ही आमच्या कार्यकर्त्याला अडवताय, मी तुमच्या नेत्याला अडवीन, लक्षात ठेवा. ती मोबाईल माझ्या धमाका. मी तुम्हाला आवर्जून सांगतो, माझा मोबाईल चेक करा. काल तुमच्या माहिती सांगतो, प्रचाराची गाडी अडवली. मी स्वतः दीपक आबांना फोन केला, आबा एका जवळ्यात अडवचाल, 12 गावात काय. तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझी हिस्ट्री चेक करावी आबानं. आबाला माहित नाही अतुल पवारची हिस्ट्री. तुमच्या माहितीसाठी सांगतो. सगळ्यात महत्वाचं सांगतो की राजकारण करताना सरळ मार्गे राजकारण करा. मित्रांनो, तुम्हाला मला आवर्जून सांगायचं, राजकारण चांगलं करा. कुणाच तरी जिरवायचे, कुणाच तरी अडवायचे, ही राजकारणाची पद्धत नाही, लक्षात ठेवा. राजकारण चांगलं आणि सुंदर करूया. इथून पुढच्या काळात सर्वसामान्य माणसाला न्याय देऊया, यासाठी राजकारण करूया.